ते आपण करडीच्या भाजीचे हे दोन प्रकार बनवलेत, नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आज आपण करडीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला करडीच्या भाजीचे हे दोन प्रकार पाहिजे आहेत। त्यासाठी आपण ही भाजी घेतलेली आहे, ही आपण अशी कट करून घेतलेली आहे बताईने। आणि इकडे आपण ही भाजी एका पाण्याचे असे दोन तुकडे बनवून घेतलेले आहे, याला कट केलेलं नाही। तर याचे आपण असे दोन प्रकार पाहणार आहोत। चला तर सगळ्यात अगोदर ही आपण कट केलेली भाजी बनवणार आहोत। इकडे आपण हा पॅन ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण तेल घालूया। थोडंसं तेल घालायचं। इकडे आपलं हे तेल गरम झाले, तर यामध्ये आपल्याला ही लसणाची पेस्ट घालायची। ही आपण कट करून घेतलेली मिरची, याला छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। ब्राऊन होईपर्यंत हा लसूण भाजून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचे। आता यामध्ये आपण ही कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालायची। ही पहा, कट केलेली भाजी। याला छान असं मिक्स करून घ्यायचं। ही भाजी आपली मिक्स करून झाली आहे। आता याला आपण एक वाफ काढून घेऊया। यावरती असं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढूया। ही प्लेट आपण काढून घेऊया। पहा, आपली वाफ देऊन झालेली आहे भाजीला। आता यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे, 1 चमचा, आणि हे मिक्स करून घ्यायचं। ही पहा, आपली भाजी तयार झालेली आहे। हा आपला पहिला प्रकार। आता आपण दुसरा प्रकार करूया, आणि ही भाजी मी आता काढून घेते। करडीच्या भाजीचा आपण आता दुसरा प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी हा पॅन ठेवलाय। आता यामध्ये काय करायचं, अर्धी वाटी हे पाणी घालायचं आपल्याला, आणि याच पॅन मध्ये ही आपल्याला भाजी घालायची, जे आपण देठ असे तोडून घेतलेत। आता या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं। हे पहा, चवीनुसार मीठ घातले, आणि आता यावरती हे झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायचे याला। ही भाजी आपण पाहूयात। आता आपली ही भाजी आपली उकडून झालेली आहे। आता याला काढून घेऊयात आपण। हे पहा, मी असं काढून घेते ही भाजीला। आणि यामध्ये नंतर थंड पाणी घालायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। आणखीन एकदा ही भाजी अशी काढून घेतलेली आहे। हा पॅन ठेवलाय, यामध्ये थोडंसं तेल घालायचंय। ही करडीची भाजी आपण वाफ देऊन घेतलेली ही घालायची। यामध्ये हे लसूण पेस्ट घालायचं। नंतर त्यामध्ये आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हे लाल तिखट घालायचे। हे छान मिक्स करून घ्यायचं। आता हे छान मिक्स झालं आपलं। आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं वाटण घालायचंय। हे आपण 2 चमचे घातले। सुरुवातीला आपण ही भाजी अशी उकडून घेतलेली आहे, त्यामुळे याला शिजवायचं नाही। हलकसं गरम करायचं आणि ही भाजी काढून घ्यायची। ही पहा, आपली भाजी तयार झाली आहे। आता ही काढून घेऊयात। हिवाळ्यामध्ये
खूप छान भाजी भेटते, कारण हिवाळ्यात सगळीकडे ही करडीची भाजी उपलब्ध असते. आता मी काढून घेते. इकडे आपल्या ह्या 2 प्रकारच्या भाज्या बनवून झालेल्या आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.